जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर एवढ्या सगळ्या बँकांतर्फे 6,715 जागांसाठी भरती निघाली आहे. मग बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, एवढ्या सगळ्या बँका आणि कास्टनुसार तुम्ही बघू शकताय भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे तर नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, महत्वाचं म्हणजे सिलेबस काय, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आणि त्याचा स्टडी कसा करायचा, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात आपल्या लोकेशनवर काम करायची संधी मिळणार आहे. मोठ्या बँका अनेकांचं स्वप्न असतं, त्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट आलाय. IBPS तर्फे PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टची ही भरती असणार आहे. पोस्ट चांगली आहे, सॅलरी चांगली आहे, त्यामुळे नक्की शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय आणि ती तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल जी मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे त्याची नोटिफिकेशन आली आहे आणि इथेच तुम्ही ही वाचू शकताय. ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकताय. नोटिफिकेशन नंबर दिलाय, यांची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे आणि कशासाठी भरती होते ते पण इथे दिले. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम या दोन एक्झाम असणार आणि याच बेसिसवर आपली भरती होणार आहे. ओके, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, बँक ऑफ बडोदा मध्ये तुम्ही ते बघू शकता SC साठी 285, ST साठी 142, OBC साठी 513, EWS साठी 190 आणि UR म्हणजे ओपन कॅटेगरी साठी 770 म्हणजे 1900 जागांसाठी फक्त बँक ऑफ बडोदा मध्येच भरती आहे. मग तुम्ही बाकीच्यांसाठी बघू शकता, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र बघा 165, 82 ST साठी, OBC 297, EWS 110, ओपन कॅटेगरीसाठी 446 असे 1100 जागांसाठी भरती आहे. आणि तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात म्हणजे हँडिकॅप वगैरे आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत, ज्या की चांगल्या जागा आहेत. ओके, बँक ऑफ इंडियासाठी पण आहे, म्हणजे असं जर आपण टोटल बघितल्या तर इथे बघू शकता SC साठी 1009 जागा आहे, ST साठी 502 जागा आहे, OBC साठी 1816 जागा आहे, EWS साठी 669 जागा आहे, ओपन कॅटेगरीसाठी 2719 जागा आहे. टोटल 6715 जागांसाठी भरती आहे. आणि जर PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत. आता जर का आपल्याला इथे अप्लाय करायचे तर महत्वाच्या तारखा समजून घ्या. 1/7 म्हणजे आजपासूनच फॉर्म भरणं सुरू होत आहे. 21/7 म्हणजे 21 जुलै पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. फक्त 20च दिवस दिले आपल्याला फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला घाई करायची. शेवटी यांची साईट जी आहे ती हँग होते, अनेकांना फॉर्म भरता येत नाही. त्याआधी तुम्हाला पटकन फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला जी फी पेमेंट करायची आहे ती पण तुम्हाला 21 तारखेपर्यंत करायची आहे. त्यानंतर इथे जी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असते ती ऑगस्टमध्ये होणार आहे. आता चालू आहे जून, आता चालू आहे जुलै, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुमची जी ट्रेनिंग असते ती होते प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. त्यानंतर तुमचे जे कॉल लेटर्स आहे ते ऑगस्टमध्ये डाउनलोड करायचे आहे. म्हणजे सगळ्यात पहिली जी तुमची प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे ती असणार आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात. ओके, म्हणजे आपल्याला वेळ मिळतोय जवळपास 1.5 महिन्याचा वेळ मिळतोय. त्यामुळे तुम्हाला प्रिलिमिनरीची तयारी करायची असेल तर बुक मी ते टॅग करून देईल, मागून घ्या आणि आजपासूनच तयारी सुरू करून द्या. समजतंय का? तर प्रिलिमिनरी एक्झामची तयारी तुम्हाला आजपासून सुरू करायची आहे. भलेही फॉर्म तुम्ही अजून 10 दिवसांनी भरा, 15 दिवसांनी भरा, पण तयारी आजपासूनच सुरू करा. कॉम्पिटिशन जास्त आहे, जागा चांगली आहे आणि सॅलरी पण चांगली आहे. ओके, त्याचा रिझल्ट जो लागणार आहे तो सप्टेंबरमध्ये लागणार आहे. म्हणजे जे पास होतील ते मेन एक्झामसाठी जातील. मेन एक्झाम तुमची असणार आहे ऑक्टोबरमध्ये. म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर, म्हणजे आपल्याला मिळतोय पुन्हा 1.5 ते 2 महिने मेन एक्झामची तयारी करण्यासाठी. त्यामुळे ज्यांना मेन एक्झामची पण तयारी करायची आहे त्यांच्यासाठी पण मी बुक इथे टॅग करून देईल, मागवून घ्या आणि स्टडी सुरू करून द्या. ओके, त्यानंतर
पर्सनॅलिटी टेस्ट होते जी की नोव्हेंबरमध्ये असणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे. आणि जानेवारीला म्हणजे नवीन वर्षामध्ये तुमच्याकडे गुड न्यूज असेल. 2027 मध्ये तुम्ही बँकेमध्ये जॉबला लागलेले असाल आणि बँका पण चांगल्या ऑलरेडी तुम्हाला सांगून झाले, यापैकी कुठल्याही बँकेत तुम्ही जॉबला लागू शकताय. 2027 जानेवारीमध्ये तुम्ही बँकेत ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर लागलेले असाल. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा टोटल 54 पानी पीडीएफ आहे. समजायला खूप अवघड आहे पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय. इथे बघा यांनी टॉपिक नुसार दिलेले आहे सगळ्या गोष्टी. ओके. सॅलरी किती असणार ते तुम्ही इथे बघू शकताय. 48,480 पासून स्टार्ट होते, जी सॅलरी जाते 85,920 पर्यंत. कुठल्या सिटीज मध्ये आहात त्यानुसार पण सॅलरी इथे असते, त्यामुळे सॅलरी चांगली आहे. त्याच्यानंतर अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात, भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला मिळतात. ओके. आता पात्रता, तर पात्रता आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. त्यानंतर आपलं वय हे 20 ते 30 मध्ये पाहिजे, म्हणजे आपला जन्म हा कधीपासून तर 2/7/1996 नंतर आणि 1/7/2006च्या आधी झाला पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिली आहे. जसं की SC/ST साठी दिली आहे 5 वर्ष, म्हणजे 30 आणि 5 35 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर का या कॅटेगरीत नसाल. ओबीसी नॉन क्रिमिनल मधून तुम्ही आता 3 वर्ष सूट दिली आहे, म्हणजे 33 पर्यंत अप्लाय करू शकताय. पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट दिलेली आहे. एक्स सर्व्हिसमन वगैरे तुम्ही आहात तर 5 वर्ष सूट दिली आहे. तर अशा प्रकारे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, जे की धरलं जाणार आहे 21/7/2026 रोजी. म्हणजे आता तुमचा रिझल्ट लागणार आहे यावर, म्हणजे तुम्ही फायनल इयरला आहात किंवा तुमचा रिझल्ट लागणार आहे 21/7 पर्यंत, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके. मग डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय किंवा कुठल्याही शाखेतून तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे फी किती लागणार, तर एक्झामिनेशन फी ₹175 जीएसटी धरून SC/ST पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेटसाठी आणि ₹850 फी आहे. अदर कॅटेगरी म्हणजे ओबीसी झालं, ओपन झालं, ईडब्ल्यू झालं, यांच्यासाठी ₹850 फी असणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी असणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो, इथे मी बुक टॅग करून देईल, जिथे तुमचा इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 30 मार्कांसाठी, रेझोनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 40 मार्कांसाठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये ही एक्झाम असते. टोटल 60 मिनिटं आपल्याला मिळतात. 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी. ओके. तर याचं बुक टॅग करून दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, त्यामुळे प्रिलिमिनरी एक्झामची तयारी तुम्हाला आजपासूनच सुरू करून द्यायची आहे, जर का तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे. ओके. अजून खाली स्क्रोल केला त्याच्यानंतर मेन एक्झाम, म्हणजे तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम पास केली त्यानंतर तुम्ही मेन एक्झाम द्याल आणि त्यासाठी तुम्हाला 1.5 महिने मिळणार आहे आणि त्याचं पण बुक मी इथे टॅग करून देईल. सिलेबस काय, तर रेझोनिंग 40 क्वेश्चन 60 मार्कासाठी, जनरल इकॉनॉमी, बँकिंग, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस, आरबीआय सर्क्युलर्स 50 क्वेश्चन 60 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 20 मार्कांसाठी आणि डेटा अनालिसिस ह्याच्यासाठी तुम्ही बघू शकताय 40 प्रश्न 60 मार्कासाठी. हिंदी इंग्रजीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकताय. इथे बघू शकता टोटल 160 मिनिटं आपल्याला मिळत आहे. ओके. आणि 5वं जे असणार आहे ते डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, म्हणजे एसे रायटिंग वगैरे सोशल इश्यूज यासाठी 2 क्वेश्चन असणार आहे 25 मार्कासाठी, इंग्लिशमध्ये 30 मिनिटं मिळणार आहे. ओके. तर तुम्हाला समजलंय तुमच्या दोन्ही एक्झाम कशा आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम सोप्या भाषेत सांगतोय. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट होते, जसं की बघा इंटरव्ह्यू कसा असतो त्याच प्रकारे ही पर्सनॅलिटी टेस्ट असते. पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर त्याचा कट ऑफ लागल आणि तुमचा इंटरव्ह्यू होऊन तुमचं सिलेक्शन होईल. ओके. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कशी असणार आहे, इंटरव्ह्यू कसा असणार आहे याची पण माहिती दिली आहे. पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. अगदी सोपं आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकताय, पीडीएफ वाचू शकताय. महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच आहे. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. एक्झाम फी किती लागणार आहे त्याची माहिती दिली आहे. हाऊ टू अप्लाय, आता अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे, जे की ऑनलाईन मोडवर करायचं आहे. तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, महत्त्वाच्या तारखा सांगितल्या आहे. हाऊ टू अप्लाय यावर क्लिक करून अप्लाय कसं करायचं तुम्ही एकदा वाचू शकताय. सगळी माहिती दिलेली आहे. नाहीतर तुम्ही काय करू शकताय, न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन. आता मी न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करतो. मग तुम्हाला हे 7 पानी फॉर्म भरून घ्यायचा आहे, म्हणजे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे, फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे, डिटेल्स टाकायचे आहे, प्रिव्ह्यू करायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. आता नेमका कसा भरायचा आहे, तर फर्स्ट नेम,
कन्फर्म करून घ्यायचं आहे, मिडल नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे. हे कन्फर्म का करायला लावता मित्रांनो? कारण की तुम्ही तुमच्या स्पेलिंग मिस्टेक करता. जे तुमच्या शाळेचं सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड आहे त्याप्रमाणेच तुम्हाला नाव भरायचं आहे. लास्ट नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर फुल नेम ॲज पर म्हणजे 10वी पास झाला त्याच्या सर्टिफिकेटवर तुमचं काय आहे त्या प्रकारे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात हॅव यू एव्हर चेंज युअर नेम? तुम्ही चेंज केलंय का तुमचं नेम? येस नो टाकून घ्यायचं आहे. मग मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्या. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाका. जिथे-जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे. इथे नाही आहे तर नाही टाकला तरी चालेल. ओके. त्यानंतर तुमची एज तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून 7 नेक्स्ट करायचं आहे. 7 नेक्स्ट जसं तुम्ही करताय तर सेकंड पेजवर तुम्ही जाल, ती माहिती टाका. मग अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं भरून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला ऑलरेडी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे किंवा ही पी-डी-एफची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. इथून तुम्ही फॉर्म कसा भरायचा ते बघू शकताय. ओके. तर म्हणजे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. चांगली भरती आहे, मोठ्या प्रमाणात आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळपास ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये ही भरती असणार आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.